नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 हा आपण 3 व्हिडिओद्वारे पूर्ण करून घेणार आहोत. एक व्हिडिओ आपला ऑलरेडी तयार झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधील पहिली 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 मधील एक्झाम्पल्स प्रूव्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील 6th जो क्वेश्चन आहे तो आहे प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करा. या स्वरूपातील एक्झाम्पल्स बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना थोडीशी कठीण वाटतात, परंतु यासाठी आवश्यक असलेली 5 ते 6 सूत्रे जी आहेत ती आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळी सूत्र वापरत असतो. त्यामध्ये नित्य समानता ज्या 3 आपण पाहिलेल्या आहेत त्या नित्य समानता, टॅन आणि कॉटची सूत्र आणि इनव्हर्स रेशो जे असतात ज्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स रेशोज आपण म्हणतो, त्यांच्या स्वरूपातील जे फॉर्म्युले आहेत त्यांचा उपयोग करून आपण प्रूव्ह दॅट स्वरूपातील जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतो. आपण नित्य समानता मी पुन्हा एकदा सांगतो. पहिली नित्य समानता जी आहे ती आहे sin square theta plus cos square theta is equal to 1. Second one is 1 plus cot square theta is equal to cosec square theta. And third trigonometric identity is 1 plus tan square theta is equal to sec square theta. या 3 त्रिकोणमितीय नित्य समानता. त्यानंतर tan चा एक फॉर्म्युला आहे tan theta is equal to sin theta upon cos theta. आणि कॉट चा दुसरा फॉर्म्युला आहे cot theta is equal to cos theta upon sin theta. त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहेत त्यांचे फॉर्म्युले आहेत sin theta into cosec theta is equal to 1. Second one, cos theta into sec theta is equal to 1. And third one is tan theta into cot theta is equal to 1. म्हणजे अशी एकूण 8 फॉर्म्युले जे आहेत, 8 बेसिक फॉर्म्युले आपण त्याला म्हणूयात, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, यांचा उपयोग करून क्वेश्चन नंबर 6 मधील प्रूव्ह दॅट स्वरूपाचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ही अतिशय सोपी आहे. थोडंसं फक्त आपण काही बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. यामधील फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे sin square theta upon cos square theta plus cos theta is equal to sec theta. sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. आता या स्वरूपातील एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत असताना वेगवेगळ्या 2-3 मेथड्स आहेत, वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, त्या लक्षात ठेवायच्या असतात. या ठिकाणी जशी एक्झाम्पल येतील तशी मी त्या ट्रिक्स सांगणार आहे. या ठिकाणी पहा, इथे आपल्याला 2 लेफ्ट हँड साइडला एक फ्रॅक्शन दिसतो आहे, त्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. मग अशा वेळी या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करून घ्यायचे आहे. आता एक लक्षात ठेवा, या स्वरूपातील एक्झाम्पल्स सॉल्व्ह करताना किंवा प्रूव्ह करताना लेफ्ट हँड साइडकडून आपल्याला सुरुवात करावी लागते आणि लेफ्ट हँड साइड ही राईट हँड साइडमध्ये रूपांतरित करावी लागते. मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण सुरुवातीला लेफ्ट हँड साइड लिहून घेऊयात. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू sin square theta upon cos theta plus cos theta. या ठिकाणी पहा, हा फ्रॅक्शन आहे, याचा डिनॉमिनेटर cos theta आहे. इथे आपण फ्रॅक्शन आहे असं गृहीत करूया, त्याचा डिनॉमिनेटर आपण 1 घेणार आहोत. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर sin square theta plus cos theta into cos theta that means cos square theta divided by cos theta into 1 that means cos theta. आता पहा, आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे sin square theta प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे या अंशाऐवजी आपण 1 असं लिहू शकतो. दॅट मीन्स वी गेट 1 अपॉन कॉस थिटा. हा कॉस थिटा आहे असाच. आता या स्टेपला आपण ही आयडेंटिटी वापरली म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याचं रिझन द्यावं लागेल. वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दिस इज द साइन ऑफ द कॉस ऑर वी नो दॅट. आता पहा, कॉस थिटा आणि सेक थिटा हे एकमेकांचे इनव्हर्स रेशो आहेत. म्हणजेच 1 अपॉन cos theta ऐवजी आपण sec theta असं लिहू शकतो. दॅट मीन्स sec theta because we know that 1 upon cos theta is equal to sec theta. And this is the right hand side of this equation. Therefore, we can write RHS.
That means we starts from left hand side and gets right hand side. Therefore we can say that left hand side is equal to right hand side. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला मिळाली. म्हणजेच आपलं दिलेलं हे इक्वेशन जे आहे, therefore sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि दोन फॉर्म्युले या ठिकाणी वापरले. एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे आणि एक इनव्हर्स रेशोचा एक फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे सिंपल एक्झाम्पल्स आहेत. याही ठिकाणी आपण लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करूयात. लेफ्ट हँड साइड इज कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याच्या बाबतीमध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याकडे आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे या ब्रॅकेट ऐवजी आपण सेक स्क्वेअर थिटा लिहू शकतो बिकॉज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इट इज अ ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ना आता या ठिकाणी सेक थिटा हा कॉस थिटाच्या इनव्हर्स आहे, म्हणून सेक स्क्वेअर थिटा कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. हा कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज आणि सेक स्क्वेअर थिटा आपण असा लिहिला आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा बिकॉज sec theta is equal to 1 upon cos theta. This cos square theta and cos square theta get cancelled. Answer is 1 and which is the right hand side. That means left hand side is equal to right hand side. Therefore we can say that cos square theta into 1 plus tan square theta is equal to 1. Hence proof हे आपलं साध्य सिद्ध झालेलं आहे. सिंपल एक्झाम्पल होतं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आहे. या ठिकाणी आपण काय करूयात पहा. लेफ्ट हँड साइड या ठिकाणी सुरुवातीला मी लिहून घेतो. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता या ठिकाणी पहा इथे द्विपदी आहे, बायनॉमियल आहे, अंशामध्ये किंवा छेदामध्ये बायनॉमियल आहे. आणि बायनॉमियल जर असेल तर आपण आता 9वीला एक कॉन्ज्युगेट पेयर नावाचं एक संकल्पना कन्सेप्ट अभ्यासलेली आहे. कॉन्ज्युगेट पेयर म्हणजे काय. इफ a प्लस b इज अ बायनॉमियल देन इट्स कॉन्ज्युगेट पेयर इज a मायनस b. म्हणजे जर समजा a अधिक b ही एक द्विपदी असेल तर तिची अनुबद्ध जोडी ही a वजा b असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहा. द्विपदी जेव्हा याच्यामध्ये येते तेव्हा याच्या डिनॉमिनेटर मध्ये असलेली जी द्विपदी आहे बायनॉमियल आहे तिच्या कॉन्ज्युगेट पेअरने अंशस्थानी आणि छेदस्थानी मल्टिप्लाय करायचं. म्हणून या ठिकाणी काय होईल पहा. अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस साइन थिटा हे हा जो फ्रॅक्शन आहे असाच इनटू याची कॉन्ज्युगेट पेअर काय असणार आहे तर 1 मायनस साइन थिटा. याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय करतो. मग या दोनही ठिकाणी आपण त्याच टर्मने मल्टिप्लाय केल्यामुळे याचं मूल्य जे आहे ते टिकून राहणार आहे. अंशस्थानी पहा दोन फ्रॅक्शनचा गुणाकार करताना अंशस्थानी दोनही अंश सेम आहेत आणि त्यांचा स्क्वेअर होणार आहे. दॅट मीन्स अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला वापरूयात a प्लस बी इंटू ए मायनस बी या स्वरूपामध्ये. दोन पद त्यांची बेरीज त्याच पदांची वजाबाकी आणि त्या दोन पदांचा द्विपदींचा गुणाकार. दॅट मीन्स this is the expansion formula. A plus b into a minus b is equal to a square minus b square. That means square of first term minus square of second term. म्हणजे 1 square minus second square. That means sin second term square. That means sin theta square. या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण यूज केला. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर करून घेऊया. 1 हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर जो आहे तो तसाच अंडर रूट 1 मायनस साइन थिटा होल स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 1 इज 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर. दॅट मीन्स साइन स्क्वेअर थिटा. Now we know another trigonometric identity. Sin square theta plus cos square theta is equal to 1. If we transfer sin square theta to the right hand side, we get cos square theta is equal to 1 minus sin square theta. म्हणजे ही एक आयडेंटिटी आपल्याकडे आहे. त्यामुळे ह्या दोन पदांऐवजी आपण cos square theta म्हणजे आपली मूळ त्रिकोणमिती नित्य समानता आहे sin square theta अधिक cos square theta is equal to 1. त्याचं आपण मॉडिफिकेशन करून 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे कॉस स्क्वेअर थिटा. आता या दोनही ठिकाणी स्क्वेअर आहेत आणि इथं स्क्वेअर रूट आहे. दीज आर द अपोजिट ऑपरेशन्स. देअरफॉर वी गेट 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या ठिकाणी स्क्वेअर निघून गेलेले आहे. हा साइन कॉस थिटा जो आहे तो आपण
डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकूयात. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. Cos theta is the inverse ratio of sec theta. That means 1 upon cos theta can be written as sec theta, and this is the formula of tan theta. Therefore, sec theta minus tan theta, because 1 upon cos theta is equal to sec theta and sin theta upon cos theta is equal to tan theta. This is our right hand side. ही आपली उजवी बाजू आहे. सिंपल सूत्र आपण या ठिकाणी वापरतो आहोत. याला आपण राईट हँड साइड असं म्हणूया. दॅट मीन्स right hand side should be converted into left hand side is converted into right hand side. That means we can say that left hand side is equal to right hand side. That means square root 1 minus sin theta upon 1 plus cos sin theta is equal to sec theta minus tan theta. Hence proof. हे आपलं साध्य सिद्ध झालं. म्हणजे या स्वरूपातील जर एक्झाम्पल्स असतील तर या ठिकाणी आपल्याला कॉन्जुगेट पेअर जे आहे डिनॉमिनेटरची, त्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट, शक्यतो डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं असतं. परंतु काही अशी एक्झाम्पल्स आपल्याला येऊ शकतात की ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूमरेटरच्या कॉन्जुगेट पेअरने सुद्धा मल्टिप्लाय करावं लागू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. सेक थिटा इन फर्स्ट ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा इन सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. याही ठिकाणी आपण लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करूयात. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू सेक थिटा मायनस कॉस थिटा इन सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता या ठिकाणी पहा, या स्वरूपातील जर एक्झाम्पल असेल तर हा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी गृहीत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बेसिक 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहेत, साइन, कॉस आणि टॅन. त्याही मध्ये साइन आणि कॉस यांना आपण बेसिक गृहीत धरूयात. मग आपल्याला ज्यावेळी प्रूव्ह दॅट स्वरूपातील एक्झाम्पल्स येतात त्यावेळी शक्यतो त्यामधील जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत त्यांना साइन आणि कॉस या 2 ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग सेक हा कॉस मध्ये कन्वर्ट करा, कॉट आणि टॅन जे आहे ते साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटा इज द इनवर्स रेशो ऑफ कॉस थिटा. दॅट मीन्स सेक थिटा कॅन बी रिटन एज 1 अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटा ॲज इट इज. कॉट थिटाचा फॉर्म्युला आहे कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे फॉर्म्युले सगळे आपण या ठिकाणी 3 फॉर्म्युले वापरले ते इथे लिहून घेऊयात. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा अँड टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. इथे काय येईल पहा, 1 इंटू 1 दॅट मीन्स 1 मायनस cos theta into cos theta that means cos square theta divided by cos theta into 1 that means cos theta. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. याही ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. cos theta into cos theta cos square theta plus sin square theta sin theta into sin theta divided by sin theta into cos theta sin theta cos theta. आता या ठिकाणी पहा, इथे आपण थोडंसं कन्वर्जन करून घेऊयात. याचा अर्थ जो आहे, आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. जर आपण हा कॉस स्क्वेअर थिटा ट्रान्सफर केला राईट हँड साइडला तर आपल्याला मिळेल साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत आपल्याला मिळणार आहे साइन स्क्वेअर थिटा, जी या ठिकाणी लिहिली. आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे, त्यामुळे या दोघांची बेरीज ऐवजी आपण या ठिकाणी 1 लिहिलेलं आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. यातला एक साइन थिटा आणि हा एक साइन थिटा कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी वरती आपल्याला मिळणार आहे 1 या ठिकाणी साइन थिटा शिल्लक आहे, इथे कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा, कारण हा साइन थिटा आणि यातला एक साइन थिटा कॅन्सल होईल. दिस इज द फॉर्म्युला फॉर टॅन थिटा अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर सेक थिटा. Therefore, instead of sin theta upon cos theta, we can write tan theta into 1 upon cos theta, that means sec theta. These are the formula. This is our right hand side. That means left hand side is equal to right hand side. That means we can say that sec theta minus cos theta into cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. हे आपलं साध्य जे आहे ते साध्य सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. हे सिंपल एक्झाम्पल आहे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये जे ट्रिक आपण वापरलेली आहे की दिलेली सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहेत ते रेशोज हे साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करा. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. फॉर्म्युला फॉर कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा अँड
Formula for tan theta is equal to sin theta upon cos theta. These are the formulas. या स्टेपला आपण हे फॉर्म्युला या ठिकाणी यूज केले. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय sin थीटा cos थीटा. म्हणजे या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा किंवा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आहे. दॅट मीन्स 1 अपॉन sin थीटा इंटू cos थीटा. दिस इज द trigonometric identity. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Now separate this denominator. 1 upon sin theta into 1 upon cos theta. Now 1 upon sin theta is cosec theta and 1 upon cos theta is sec theta. Therefore we can write cosec theta into sec theta. Here we use 1 upon sin theta is equal to cosec theta and 1 upon cos theta is equal to sec theta. This is our right hand side. That means left hand side is equal to right hand side. Hence, cot theta plus tan theta is equal to cosec theta plus sec theta. हे आपलं सध्या या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. 1 अपॉन sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. आता या ठिकाणी पहा, आपली लेफ्ट हँड साइड जी आहे ती आहे 1 अपॉन sec theta minus tan theta. यापासून आपण सुरुवात केली. आता इथे पहा, जसं मगाशी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं की जर समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये बायनॉमियल आलं तर त्याची जी कॉन्ज्युगेट पेअर आहे अनुबद्ध जोडी, म्हणजे याचे फक्त निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेक थिटा मायनस टॅन थिटाची कॉन्ज्युगेट पेअर आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. याने आपण न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे. हे सिम्पल एक्झाम्पल. हा सेकंड टाईप आपला होता. आता या ठिकाणी अंशांशाचा गुणाकार आपला सेक थिटा प्लस टॅन थिटा येणार आहे आणि या ठिकाणी दोघांचा ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. If we transfer tan square theta to right hand side, we get 1 is equal to sec square theta minus tan square theta. That means value of sec square theta minus tan square theta is equal to 1. म्हणजे याच्याऐवजी आपण 1 लिहिलं आहे. आता या ठिकाणी पहा, इथे 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. दॅट मीन्स वी गेट sec theta plus tan theta. This is our right hand side. Therefore we can say that left hand side is equal to right hand side. Hence 1 upon sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. हे आपल्या सध्या या ठिकाणी पुन्हा सिद्ध झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीनच प्रकारचे एक्झाम्पल्स यामध्ये आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. सिंपल एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलमध्ये आपण पुन्हा लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करतो आहोत. लेफ्ट हँड साइड आहे साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा. Sin raised to 4 theta or cos raised to 4 theta can be written as sin square theta square minus cos square theta whole square. आता या ठिकाणी पहा, एक फॉर्म्युला आपण यूज करतो आहोत. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी इंटू a मायनस बी. हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण आता 7वी मध्ये अभ्यासलेला आहे. तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करूयात. फॉर्म्युला आहे या दोघांची एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आहे, एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन येणार आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा अँड फॉर्म्युला हियर यूज्ड इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. नाउ वी नो sin square theta plus cos square theta is 1. It is a trigonometric identity. That means 1 into sin square theta minus cos square theta. Sin square theta plus cos square theta is equal to 1. This trigonometric identity is used in this step. Now sin square theta minus cos square theta. This is our converted step. आता या ठिकाणी पहा, sin square theta can be written as 1 minus cos square theta. Sin square theta plus cos square theta is equal to 1. If we transfer cos square theta to right hand side, we get sin square theta is equal to 1 minus cos square theta. That means sin square theta can be written as 1 minus cos square theta. याचं फक्त आपण कन्वर्जन केलेलं आहे आणि हा मायनस कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. यात दोन टर्म लाईक टर्म आहेत, दोघांचे साइन सेम आहे, त्यांची ॲडिशन होईल. दॅट मीन्स वी गेट 1 minus 2 cos square theta and this is the right hand side. Therefore we can say that left hand side is equal to right hand side. That means sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus cos square theta. हे आपलं साध्य जे आहे ते साध्य या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे.
एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत. आपण ठराविकच फॉर्म्युला या ठिकाणी वापरतो. म्हणजे एक तर एखाद्या प्रूव्ह दॅट एक्झाम्पलमध्ये फ्रॅक्शन दिलेलं असेल, त्या दोनही फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये फक्त सिंगल टर्म्स असतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून घ्या, हा पहिला प्रकार असेल. दुसऱ्या प्रकारामध्ये जर समजा आपल्याला ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल किंवा इतर काही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी दिले असतील तर त्याच्यामध्ये आपण दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ते साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करून घेतो. आणि तिसरा प्रकार, जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये बायनॉमियल द्विपदी दिलेले असतील तर डिनोमिनेटर मधील जे बायनॉमियल आहे त्याच्या कॉन्ज्युगेट पेअरने आपण न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करतो. हे 3 स्वरूपातले एक्झाम्पल. आणि फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले आपण काळजीपूर्वक या ठिकाणी प्रत्येक स्टेपला वापरायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा मायनस कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. या ठिकाणी पहा, या ठिकाणी सेक थिटा आणि टॅन थिटा यांचं कन्वर्जन आपण साइन आणि कॉस मध्ये करून घेणार आहोत. लेफ्ट हँड साइड इज सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटा कॅन बी रिटन एज 1 अपॉन कॉस थिटा and tan theta can be written as sin theta upon cos theta. These are the formulae. Now take addition of these two fractions. New denominators are same, that means we can write down 1 plus sin theta upon cos theta. 1 plus sin theta upon cos theta. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक काळजीपूर्वक एक स्टेप करावी लागणार आहे. इतर पाठीमागच्या 2 एक्झाम्पल मध्ये बायनॉमियल आलं की ते डिनोमिनेटर मध्ये असायचं आणि त्याच्या कॉन्ज्युगेट पेअरने आपण मल्टिप्लाय करायचो. या ठिकाणी एक बायनॉमियल आलेला आहे पण ते न्यूमरेटर मध्ये आहे. मग याच्या कॉन्ज्युगेट पेअरने आपण न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा, 1 प्लस साइन थिटा आपण कॉस थिटा इंटू याची कॉन्ज्युगेट पेअर आहे 1 मायनस साइन थिटा. याने वरती आणि खाली आपण मल्टिप्लाय केले. आता या ठिकाणी काय होईल पहा, a plus b into a minus b, that means a square minus b square, that means 1 square minus sin square theta. इथं आपल्याला काय लिहावं लागेल मग, 1 square minus sin square theta, sin theta square. आणि इथं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात cos theta into 1 minus sin theta. या ठिकाणी फॉर्म्युला यूज केलेला आहे a plus b into a minus b is equal to a square minus b square. इथं आपण स्क्वेअर करून घेऊयात, 1 चा स्क्वेअर 1 आणि sin theta square can be written as sin square theta अपॉन डिनोमिनेटर ॲज इट इज कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता हा जो वरती आपला दिसतोय याच्यामध्ये एक ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आपल्याला वापरता येईल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि जर साइन स्क्वेअर थिटा आपण उजव्या बाजूला ट्रान्सफर केलं तर आपल्याला मिळेल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी जी आहे ती वापरलेली आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी हा कॉस थिटा आणि हा एक कॉस थिटा कॅन्सल होईल. दॅट मीन्स कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे आपले राईट हँड साइड असणार आहे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. दॅट मीन्स सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे आपलं एक्झाम्पल जे आहे ते प्रूव्ह झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल्स अतिशय साधी आणि सोपी आहेत. आपल्या नोटबुकमध्ये एकदा व्हिडिओ पॉज करून काळजीपूर्वक हे एक्झाम्पल्स उतरवून काढा. काही अडचण वाटल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही जर मॅथ्ससारखी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरील सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे नव्याने अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत होते. धन्यवाद. काळजी घ्या.